पावसामुळे पिंपरी चिंचवडमधनं जाणाऱ्या पवना नदीनं विहंगम रूप सध्या बघायला मिळतंय। नदीचं पात्र हे दुथडी भरून वाहत आहे आणि त्याचबरोबर केजुबाई मंदिर पाण्याखाली गेलेलं आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन चपळगावकर यांनी। बघूया। पिंपरी चिंचवडमध्ये सलग 72 तास पाऊस झाला आणि पवना नदी जी की पिंपरी चिंचवडची लाईफ लाईन आहे ती दुथडी भरून वाहू लागली। आपण बघू शकतो की हा केजुबाई मंदिराचा परिसर आहे। मंदिर आता संपूर्ण पाण्यात गेल्याचं आपल्याला दिसतंय। एकंदरीत जर बघितलं तर या संपूर्ण परिसरामध्ये 72 तासापासून मोठा मुसळधार पाऊस या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालेला आहे। आणि आपण बघू शकतो की पवना नदी काही दिवसांपूर्वी कोरडी होती, आज ती दुथडी भरून वाहायला लागलेली आहे। आसपासच्या परिसरातील लोकांना प्रशासनाने सावधानतेचा इशारा पण दिलेला आहे। पण एकंदरीत जर बघितलं तर पवना धरणाच्या कॅचमेंट परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि तब्बल 12 तासामध्ये 10% धरणाचा साठा जो आहे तो वाढलेला आहे। त्यामुळे कुठेतरी पिंपरी चिंचवडकरांच्या पाण्याचा प्रश्नही मिटलेला आहे आणि चिंताही मिटलेली आहे। पण त्याचबरोबर 72 तास सलग पाऊस राहिल्यामुळे अनेकांच्या घरामध्ये, सोसायट्यांमध्ये मात्र मोठ्या प्रमाणात पाणी घुसलेलं आहे। त्याचा निचरा करण्याचं काम आता महापालिका प्रशासन करत आहे। सचिन चपळगावकर, पुढारी न्यूज, पिंपरी चिंचवड। तर पुणे आणि आसपासच्या परिसरामध्ये सातत्याने पाऊस सुरू आहे आणि यावरती जिल्हाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया येते। बघूया। काल रात्री मावळ, मुळशी, बोरवेल्ला आणि खेड, जुन्नर, आंबेगाव या घाटमाथ्यावर खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस पडलेला आहे। विशेषतः खडकवासला धरण क्षेत्रामध्ये पावसाचं प्रमाण खूप जास्त आहे आणि त्यामुळं खडकवासल्यामधून साधारणपणे आज सकाळपासून 35,000 क्युसेकपेक्षा जास्त पाणी सोडलेलं आहे आणि ते 40-45 हजारापर्यंत जाऊ शकतं। खडकवासला, पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहरामधील सर्व शाळांना आम्ही सुट्टी जाहीर केलेली आहे। तर पिंपरी चिंचवड आणि घाटमाथ्यावरील सर्वच तालुक्यांना रेड अलर्ट आपण दिलेला आहे आणि त्यामुळे तेथील सर्व नागरिकांनी आवश्यक ती उपाययोजना किंवा खबरदारी घ्यावी आणि सावध राहावं अशी मी सर्वांना विनंती करतो।